कर्मफळ. वैभवच्या घाण वागणुकीमुळे रघुनाथराव व कांताबाई यांचे मन दुखावले गेले. त्यांना त्यांच्या मुलाकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. शेवटी वैभवला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. शहराची धावपळ, उंच इमारती आणि डोळ्यांना दिपणारे लाईट्स, या सगळ्या गर्दीत वैभव नावाचा एक तरुण मुलगा मोठ्या दिमाखात जगत होता. त्याचा पोशाख ब्रँडेड, बोलणं रुबाबदार आणि चालणं ऐटीत. एका मोठ्या IT कंपनीत चांगली नोकरी, प्रशस्त फ्लॅट आणि एक अलिशान गाडी, सगळं काही होतं. पण या सगळ्या भौतिक सुखाच्या खाली एक कटू सत्य दडलं होतं. वैभवचे आईवडील कांताबाई आणि रघुनाथराव हे साधे निवृत्त झालेले जोडपे त्यांच्यासोबत त्याच फ्लॅटमध्ये राहत होते. वैभव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांनी गरिबीतून वैभवला शिक्षण दिले आणि त्याचे सर्व हट्ट पुरवले. त्याला या उंचीवर आणून ठेवलं होतं. पण आता तो मोठा झाल्यावर त्याला त्याच साधेपणाचा आणि जुन्या विचारांचा त्रास होत होता. एके दिवशी वैभवच्या घरी त्याचे काही मित्र आले होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि हसण्याचे आवाज येत होते. त्याचवेळी रघुनाथराव जुन्या मळकट झालेल्या चपला घालून हॉलमधून निघाले. "बाबा, तुम्ही हे काय घातलंय? किती वेळा सांगितलंय तुम्हाला नवीन चपला वापरा म्हणून, आणि ही जीर्ण झालेली चप्पल घेऊन तुम्ही कोणाच्याही समोर कसे येतात? घरात पाहुणे आले आहे, जरा तरी भान ठेवा." वैभवने कठोर आवाजात बाबांना खडसावले. मित्रांसमोर त्यांची मान खाली जाईल अशा पद्धतीने त्यांना हटकलं. रघुनाथराव काही न बोलता फक्त खाली मान घालून आपल्या खोलीत निघून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. कांताबाई आतल्या खोलीतून हे सगळं पाहत होत्या. मुलाचं आपल्या वडिलांची असं बोलणं ऐकून त्यांना खूप दुःख झालं. वैभवने मात्र मित्रांसमोर ते जरा वयस्कर आहेत त्यामुळे असंच वागतात असं म्हणून विषय बदलला. ती रात्र रघुनाथराव आणि कांताबाईंसाठी खूपच जड होती. त्यांना जाणवलं आपला मुलगा आपल्यापासून खूप दूर गेला आहे. त्यांनी फक्त देवापुढे हात जोडले आणि त्यांच्या नशिबावर आलेली ही कठोरता स्वीकारली. काही महिन्यांनी रघुनाथरावांना अचानक छातीत त्रास जाणवू लागला. वैभव तेव्हा ऑफिसला गेलेला होता. कांताबाईंनी घाबरून वैभवला फोन केला. वैभव मीटिंगमध्ये होता. "आई, काय आहे? मी मीटिंगमध्ये आहे, नंतर फोन कर." वैभवने कंटाळून आईचं बोलणं न ऐकताच फोन कट केला. तेव्हा कांताबाईंना काय बोलावे ते सुचत नव्हते. कांताबाईंनी शेजारच्या मदतीने रघुनाथरावांना जवळच्याच दवाखान्यात नेलं. तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी तातडीने एंजिओग्राफी करावी लागेल असं सांगितलं. कांताबाईंनी पुन्हा वैभवला फोन केला. "एंजिओग्राफी? आई, किती खर्च आहे माहिती आहे का? आणि बाबा काही गंभीर नाहीये तेवढे. होतील ते हळूहळू बरे. तुम्ही त्यांना फक्त जुन्या पद्धतीने घरगुती उपचार का करत नाही? मी आता इतक्या मोठ्या कामातून सुट्टी नाही घेऊ शकत." वैभवच्या आवाजात व्यवहारीपणा जाणवत होता आणि तो किती निष्ठुर आणि स्वार्थी होता या घटनेतून दिसून आलं. कांताबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांनी निर्धार केला. "ठीक आहे वैभव, तू येऊ नकोस, मी बघते काय करायचं ते." कांताबाईंनी त्यांच्या गावी असलेल्या जुन्या शेतीतील थोडी जमीन विकली आणि रघुनाथरावांवर उपचार केले. आता रघुनाथराव बरे झाले होते, पण या घटनेने त्यांच्या मनात खोलवर जखम झाली. त्यांना स्पष्टपणे जाणवलं होतं की त्यांच्या मुलासाठी पैसा आणि करिअर सर्वात महत्त्वाचं आहे, आई-वडिलांचं आरोग्य नव्हे. या घटनेनंतर रघुनाथराव आणि कांताबाईंनी एक कठोर निर्णय घेतला. ते वैभवला काहीही न सांगता आपली थोडी जमापुंजी घेऊन त्यांच्या गावी परत जायला निघाले. "वैभव, आम्ही गावी जातोय. आता तू तुझ्या शहरात तुझ्या सुखात आनंदाने राहा." कांताबाईंनी सकाळी निघताना फक्त एवढाच एक संदेश व्हॉट्सअपवर टाकून दिला. वैभवने तो वाचला, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. उलट त्याला थोडं मोकळेपणा वाटला. काळ वेगाने पुढे जात होता. आता वैभवलाही 2 मुलं होती, आर्यन आणि अनुजा. दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकत होती. वैभवने त्यांना सगळं सुख दिलं होतं. त्यांना कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. वैभव आणि त्याची पत्नी सीमा यांना आता वय जाणवू लागलं होतं. त्यांना शारीरिक त्रास सुरू झाले होते आणि त्यांना आता कोणाची तरी साथ, काळजी हवी होती. पण वैभवची मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या वागण्यात बदल दिसून आला. त्यांची जीवनशैली पूर्णपणे वेगळी होती. त्यांना वडिलांचे जुने विचार आणि त्यांच्या आजारपणाची काळजी घेणं हे बोजा वाटू लागलं होतं. एके दिवशी वैभवला खूप ताप आला होता आणि त्याला बेडवरून उठायलाही जमत नव्हतं. त्याने आर्यनला पाणी आणायला सांगितलं. "बाबा, तुम्ही स्वतः का नाही घेतलं पाणी? मला आता मित्रांसोबत बाहेर जायचंय. माझ्याकडे तुमचा ताप बघायला वेळ नाहीये. आणि ही औषधं घ्यायची असतील तर व्यवस्थित वेळेवर घेत जा. रोज मला आठवण करून द्यायला जमणार नाही." आर्यनने मोबाईलकडे लक्ष ठेवून तुसड्या स्वरात उत्तर दिलं. वैभवच्या छातीत धस्स झालं. त्याला त्याचा स्वतःचाच भूतकाळ डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे दिसला. ज्या कठोर शब्दाने त्याने आपल्या वडिलांना दुखावलं होतं, तसंच शब्द आज त्याला त्याच्या मुलाकडून ऐकवले जात होते. "सीमा, याला काय झालंय? हा असा का बोलतोय?" वैभवने घाबरून पत्नीला विचारलं. "याला?
हा तुमच्यासारखाच आहे वैभव. तुम्ही जसं तुमच्या आईवडिलांना वागवलं तसं हा आता आपल्याला वागवतोय. शहरातील हीच नवीन पिढी आहे. त्यांना फक्त स्वार्थ दिसतो. सीमाने उदास चेहऱ्याने उत्तर दिलं. आर्यन आणि अनुजा दोघांनाही त्यांच्या करिअरमध्ये खूप पुढे जायचं होतं. दोघांनीही उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचा निर्णय घेतला. वैभव आणि सीमाने त्यांना अडवलं नाही, कारण त्यांना वाटलं होतं की ते मोठे झाल्यावर परत येतील आणि त्यांची काळजी घेतील. पण परदेशात गेल्यावर त्यांनी परत यायचं टाळलं. सुरुवातीला त्यांनी आईवडिलांना खूप वेळा फोन केले. नंतर त्यांचे फोन कॉल्स कमी झाले आणि फक्त महत्त्वाच्या कामासाठीच ते संपर्क साधू लागले. वैभव आणि सीमा आता मोठ्या फ्लॅटमध्ये एकटे पडले. त्यांच्याजवळ पैसा होता, पण बोलण्यासाठी, आपलं दुःख वाटून घेण्यासाठी कोणीही नव्हतं. एके संध्याकाळी वैभव खिडकीजवळ विचार करत बसला होता. शहराच्या त्या लाईट्स त्याला आता खायला उठल्या होत्या. त्याला अचानक त्याचे वडील रघुनाथराव आठवले, ज्यांना त्याने अशाच एका संध्याकाळी तुसड्या शब्दात हटकलं होतं. त्यांना वाईट वाटलं असेल का, असा विचारसुद्धा त्याने केला नाही. हेच तर आहे माझं कर्मफळ. मी माझ्या वडिलांशी जसा वागलो, आज माझीही मुलं तशीच वागत आहे माझ्याशी. वैभवने तोंडातून एक दीर्घ उसासा बाहेर टाकला. त्याने वेळ न दवडता लगेच वडिलांना फोन लावला. बाबा, मी वैभव बोलतोय. तुम्ही कसे आहात? वैभवचा आवाज गहिवरून गेला होता. आम्ही ठीक आहोत बाळा. तू कसा आहेस? मुलं काय म्हणताय? तब्येत कशी आहे सर्वांची? रघुनाथरावांचा आवाज शांत आणि निवांत होता. ते सर्वांची आदपीने चौकशी करत होते. शेवटी त्यांनी बापाचं कर्तव्य व्यवस्थित केलं. समोरून वैभव फोनवर म्हणाला, बाबा, मला माफ करा. मला तुमची किंमत तेव्हा कळाली नाही. आज जेव्हा माझी मुलं माझ्यापासून दूर गेली आहेत आणि मला एकटं पडल्यासारखं वाटतंय, तेव्हा मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. मी तुमच्यासोबत जे केलं ते माझं कर्म होतं आणि आज जे माझ्यासोबत होते ते त्याचं फळ आहे. वैभवचे डोळे पाण्याने भरले होते. तो पुन्हा पुन्हा वडिलांकडे माफी मागत होता. रघुनाथरावांनी शांतपणे उत्तर दिलं, बाळा, एवढा विचार करू नकोस. भूतकाळातील गोष्टी विसरून जा. आम्ही तुला कधीच माफ केलं आहे. पण आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. ज्याला आपण आपल्या हातून दूर ढकलतो ते आपल्याजवळ कायमस्वरूपी राहत नाही. अरे, निसर्गाचा तसा नियमच आहे. नको असलेली व्यक्ती कालांतराने आपल्यापासून दूर होतेच. वैभवला हे सत्य कळालं. त्याने ठरवलं की आता उरलेले आयुष्य शांतपणे आणि जाणीवपूर्वक जगायचं. त्याला माहिती होतं त्याची मुलं परत येणार नाहीत. पण त्याला त्याच्या कर्माच्या नियमांवर पूर्ण विश्वास बसला होता. वडिलांची फोनवर बोलल्यानंतर वैभवच्या मनाला शांती मिळाली. पण त्याला पश्चातापाची आग अजूनही जाणवत होती. त्याने शहराच्या यांत्रिक जीवनातून एक ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्याला आता केवळ भौतिक सुखांपेक्षा काहीतरी गहन आणि शांत हवं होतं. त्याने पत्नी सीमा हिला घेऊन गावी जाण्याचं ठरवलं. जिथे त्याचे आई-वडील राहत होते तिथे जायचं ठरवलं. गावी पोहोचल्यावर वैभवने पाहिले की त्याचे आई-वडील एका छोट्या पण सुंदर घरात राहत होते. घराभोवती एक छोटी बाग होती. तिथल्या वातावरणात शांतता व प्रेम होतं. रघुनाथराव आणि कांताबाईंनी त्यांचं स्वागत केलं. त्याच्या दोघांच्याही चेहऱ्यावर राग किंवा तक्रार नव्हती. वैभवला जाणवलं की त्याचे आईवडील शहराच्या गडबडीपासून दूर खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर जी समाधानाची चमक होती ती त्याने शहरात कधीच पाहिली नव्हती. वैभव आणि सीमा गावी काही दिवस थांबले. वैभवने पहिल्यांदाच मन लावून वडिलांची सेवा केली. तो त्यांना सकाळी फिरायला घेऊन जायला लागला. औषधं वेळेवर द्यायचा आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारायचा. सीमानेही कांताबाईंना घरकामात मदत केली आणि त्यांच्या जुन्या रेसिपी शिकल्या. एका दुपारी रघुनाथरावांनी वैभवला जवळ बसवलं. वैभव, मला कधीच तुझ्याकडून पैसा नको होता. मला फक्त तुझ्याकडून वेळ आणि 4 प्रेमाचे शब्द हवे होते. आज तू माझ्यासोबत घालवलेला हा एक दिवस तुझ्या त्या IT कंपनीच्या लाखो रुपयांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. वडिलांचे हे शब्द ऐकून वैभवच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याला जाणवलं की आपण आपल्या मुलांकडून ज्या प्रेमाची अपेक्षा करत होतो तेच प्रेम तो आपल्या वडिलांना देऊ शकला नव्हता. ही सेवा म्हणजे केवळ वडिलांची सेवा नव्हती, तर त्याच्या वाईट कर्मांचं प्रायश्चित्त होतं. गावाहून परत आल्यावर वैभव आणि सीमा पूर्णपणे बदलले होते. वैभवने आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला जाणवलं की पैशांच्या मागे धावण्याने फक्त एकटेपणा मिळतो. त्याने शहरातील एका NGO सोबत काम करायला सुरुवात केली, जिथे तो गरीब मुलांना शिकवत होता. त्याने आपला फ्लॅट विकला आणि एका छोट्या व प्रशस्त घरात तो राहायला गेला. उरलेले पैसे त्याने वडिलांच्या नावे बँकेत जमा केले.
तो नियमितपणे आईवडिलांना भेटायला गावी जाऊ लागला आणि दररोज व्हिडिओ कॉलवर बोलू लागला. सीमा आणि वैभवने आता आपल्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित केलं. वर्षभरात वैभवच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. त्याच्या कामामुळे त्याला समाजात मान मिळू लागला, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातील शांतता परत आली होती. त्याला आता मुलांच्या फोनची प्रतीक्षा नव्हती, कारण त्याला माहिती होतं की त्याच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं नातं त्याने आता जपायला सुरुवात केली आहे. एके दिवशी वैभव पेपरमध्ये मुलांसाठीच्या एका सेवा प्रकल्पाबद्दल लिहित होता. तेव्हा त्याला जाणवलं की कर्मफळ म्हणजे फक्त शिक्षा नसते. जेव्हा आपण वाईट कर्म करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि जेव्हा आपण पश्चाताप करून चांगलं कर्म करायला लागतो तेव्हा त्याचेही गोड फळं आपल्याला मिळतात. त्याने आपल्या कथेचा शेवट अशा प्रकारे केला. कर्मफळ हे एक चक्र आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. जेव्हा वैभवने आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं आणि स्वतःच्या आईवडिलांना प्रेम देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला त्याच्या आयुष्याचं खरं फळ मिळालं आणि ते फळ होतं मनाची शांती आणि आत्मिक समाधान. म्हणतात ना, जे पेरेल तेच उगवेल. कथेतील वैभवने आपल्या आईवडिलांची जशी वाईट वागणूक दिली होती, दुर्लक्ष केलं, त्यांना दुखवलं, तसेच वागणे त्याला त्याच्या मुलांकडून मिळाले. यामुळे हे सिद्ध होते की आपण इतरांना, विशेषतः आपल्या कुटुंबातील सदस्यांना जशी वागणूक देतो तेच कर्मफळ आपल्याला कालांतराने परत मिळते. कर्मफळ म्हणजे केवळ शिक्षा नसते, तर ती आपल्या चुकांची जाणीव आणि सुधारण्याची संधी असते. वैभवने जेव्हा आपल्या चुका मान्य केल्या आणि आईवडिलांची सेवा सुरू केली, तेव्हा त्याला मनाची शांती हे सकारात्मकता मिळाली. आयुष्यात कर्मफळाच्या चक्रातून कोणाचीही सुटका नाही. आपण आपल्या आईवडिलांना जसा आदर, प्रेम देतो, तसेच प्रेम आणि वागणूक आपल्याला आपल्या मुलांकडून मिळते. त्यामुळे आपल्या हातून चूक झाल्यास प्रायश्चित्त करून प्रेम आणि शांततेच्या कर्माची पेरणी करणं आवश्यक आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा.